काय होतंय आज? काय झालंय बाळाला? आली सकाळपासून. तू बरं नाही वाटाय ना? नाही. तू काय केलं पिल्लू ताप यायला? कशाला उन्हात खेळली ग शाळेमध्ये? मला खेळायचं. मी काय करते, मी जेव्हा जास्त ऊन असतं मी मॅडम जवळ जाऊन बसून जाते, कारण की लय कडक ऊन असतं. आणि जेव्हा पप्पा येतात तेव्हा टोपी पण घेऊन येत नाही आणि रुमाल बांधून द्यायचे मला, आणि त्याने पण मला हे होतं. तुझं म्हणणं आहे पप्पामुळे तुला ताप आला का? हा. मम्मा चॅनल. मग आता कसं ग? तुझे पेपर चालले ना बाळा. आज रविवार होता, आज सुट्टी आहे, आज काय नाही वाटलं, पण उद्या शाळेत जायला उद्या काय करणार तू सांग मला? उद्या पेपर कशी लिहिणार? उद्या लोक ठीक होय बाया. आता औषध झालं नाही मी तर व्हायचं, औषध गोळ्या खाऊन पटकन. मी तर खाते. आता ताप आहे का? आता थोडासा कमी झाला आहे. हिचा ना असाच राहून राहून ताप असा कमी होतोय, परत जास्त होतोय. सकाळी गोळी दिलती तिला, आता सकाळी गोळी दिलती ना, तर तिचा ताप गेलता, पण परत आला. आता परत तिला गोळी दिली, जेवण करून तिला जेव घातलं थोडंसं आणि गोळी दिली. हो ना बाळा? आणि मी पटकन पिऊन घेतली. गोळी पटकन पिऊन घेतली तनु. हुशार झाली आता तनु. हो ना? हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर इथे बघा, हे आहे मांजरीचं पिल्लू. तर याला जेलमध्ये येऊन फक्त एकच दिवस झाला असेल बहुतेक, मला काही माहिती नाही. पण बिचारे इथं ना एकटंच होतं, तर मी त्याला बघत होते. मला वाटलं याला कोणी काही एखादा मांजर किंवा बोक्या असतं ते काही मारतील, रगडतील याला, तर मला त्याची भीती वाटत होती. त्याच्यामुळे ना मी म्हणजे येता जाता त्याला बघत होते. तर हा मस्त निवांत बसलेला इथं, हा बाळ छोटूसा, आणि एकदम गुमसूम बसलेलं. मला वाटलं अरे काय झालं की काय याला. तर मी ना त्याला, मला असं वाटलं की याची मम्मी येईल आणि ह्या पिल्ल्याला घेऊन जाईल. परत तिनं ना तिचे बाकीचे 2 पिल्लं तोंडात घेऊन गेली ती, पण तिला हे बाळ सापडलं नाही किंवा काय तिला दिसलं नाही ते काही माहिती नाही. तर मी याला ना इथे दूध पाजलं, तर खूप मस्त पेलं बघा. तर किती वेळचं उपाशीच होतं ते. तर मला ना खरंच तुम्हाला सांगते, मी अशा पिल्ल्यांना बघितलं ना बिगर मायेच्या किंवा काही असं ऐकलं तर मला खरंच लय कसं तरी वाटतं. मला एकदम करमतच नाही, खूप बोर वाटतं. तर सगळा जीव माझा हा या पिल्ल्याकडे लागलेला. मी बार बार यायचे, याच्याकडे बघायचे येऊन काय करते. मी याला जेव्हापासून बघितलं ना तेव्हापासून मी त्याच्याकडे जाऊन बघत होते बार बार. तर त्याच्या बाद त्याला दूध पाजून झाल्याच्या बाद इथं मी फ्रेश झाले, तोंड हातपाय धुतले आणि आता मी लिंबू सरबत केलं. तर तनू बघा अशी करते माझ्या मधामधात. मी लिंबू सरबत करत होते तर तनू बोलली मला बी असं करायचं आहे. तर मी तिला बनवून दिलं आणि मी मस्त लिंबू सरबत बनवून घेतलं. इथं गार गार मस्त माठातलं पाणी होतं, त्याच्यात साखर, बडीशेप आणि लिंबू टाकला एक, तर खूप छान झालं होतं मस्त. तर पहिले मी बनवत होते हे असं माझ्या आईकडं, वडिलांकडे जेव्हा होते तेव्हा दुपारी करून प्यायचं, आम्ही बनवून पेत होतो. तर चला छोटासा व्लॉग होता. बाय बाय, मग घ्या काळजी.